हॅलो एव्हरीवन, आपण मागच्या लेक्चरमध्ये टेन्स म्हणजे काय असतं, तो कशा कशाचा सेन्स असतो, त्याच्यामध्ये कोणकोणते दोन सेन्स असतात, जसं की सेन्स ऑफ टाइम अँड सेन्स ऑफ ऍक्शन, हे आपण बघितलं होतं. आणि ह्या दोन गोष्टींचा सेन्स म्हणजेच आपले टेन्स असतात, हे आपण डिस्कस पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. आज आपण त्याच्यामधला पहिला टेन्स जो जास्तीत जास्त वापरला जातो तो बघणार आहोत, दॅट इज सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय किंवा कसा तो ओळखायचा, नक्की काय असतं, ह्याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. लेट्स सी. बघा, आता हे एक 4-5 एक्झाम्पल्स मी इथं लिहिलेले आहेत. तर या 5 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक साम्य दिसेल. जसं की बघा, तो दररोज शाळेला जातो, देन मी नेहमी जिंकते, आम्ही मराठी बोलतो, सूर्य पूर्वेला उगवतो किंवा पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. आता ही जर 5 वाक्य तुम्ही ऑब्झर्व केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसेल. आणि ती कॉमन गोष्ट कोणती आहे बघा, तर वर्बला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त असं लागलेलं दिसेल, किंवा त्याला आपण इनफॅक्ट आपण असं म्हणू शकतो की त ची बाराखडी तुम्हाला बघायला मिळेल. जसं की ते, तो, ते किंवा आणि काही येऊ शकतं. सो त ची बाराखडी तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे आपण असा एक अंदाज लावू शकतो किंवा एक साधारण जनरलाइज करून एक नियम काढू शकतो की मराठी मधल्या वाक्यामध्ये जर त ची बाराखडी शेवटी लागलेली असेल, आता ती त ची बाराखडी कशाला लागली पाहिजे, ऍक्शन वर्डला. जातो, जिंकते, बोलतो, उगवतो, उकळते. सो कशाला लागलेला आहे तर तुम्हाला दिसेल ऍक्शन वर्डला, म्हणजेच क्रियापदाला त लागलेलं तुम्हाला बघायला मिळेल. याचाच अर्थ जर मराठीच्या वाक्यामधले त ची बाराखडी शेवटी येत असेल तर 100% ते सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य असतं. आता या वाक्यामध्ये काय काय आहे जर बघायला गेलं तर बघा, दररोज शाळेला जातो म्हणजे डेली दाखवलेलं आहे, एखादा डेली रुटीन असेल तुमचं तर ते दाखवलेलं आहे. नेहमी जिंकते म्हणजे कायमच ती गोष्ट घडतीये, अशा वेळेला सुद्धा तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. आम्ही मराठी बोलतो, इट्स मीन्स वी कॅन से दॅट हे नॉर्मल आहे की आम्ही मराठी बोलतो हे सांगण्यासाठी, पण कायमच बोलतो ना मराठी. सो पुन्हा ते आलं की दररोज घडणाऱ्या घटना. पुन्हा दिलेला आहे बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. आता सूर्य पूर्वेला उगवतो, कधीही असं होत नाही की सूर्य पश्चिमेला उगवलाय, सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो, म्हणजे ही सुद्धा नेहमी घडणारी घटना आहे. किंवा ह्याला आपण जॉग्राफिकल ट्रुथ किंवा ज्याला भौगोलिक सत्य असं म्हणतो आपण, तर ते आहे. आता पुढे गेलो तर पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं, म्हणजे कुठं जरी गेलं तर पाण्याला 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवल्याशिवाय ते उकळत नाहीये. सो नेहमीच पाणी सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसला आलं की तरच उकळतं. म्हणजेच याच्यावरून एक आपल्याला अंदाज लावता येईल की नेहमी घडणाऱ्या घटना किंवा भौगोलिक सत्य असेल किंवा इव्हन आपलं सायंटिफिक ट्रुथ ज्याला आपण वैज्ञानिक सत्य म्हणतो किंवा युनिव्हर्सल ट्रुथ जे कायम सत्य असणार आहे, ज्याच्यामध्ये कधीही बदलत नाही किंवा त्याच्यामध्ये कधीही चेंज होत नाही, त्याला आपण युनिव्हर्सल ट्रुथ असं म्हणतो. सो युनिव्हर्सल ट्रुथ असेल, सायंटिफिक ट्रुथ असेल किंवा इव्हन जॉग्राफिकल ट्रुथ हे जरी असलं तरी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. आता ठीक आहे, हे झालं फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्या मराठी लँग्वेज मधला कसा ओळखायचा हे बघितलं. मग आता आपल्याला काय बघायचं आहे तर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं, त्याच्यासाठी काय फॉर्मॅट आहे हे आपण बघूया. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की मराठीचं वाक्य हे नेहमी या बाजूने इकडं जात असतं, बरोबर, आणि इंग्लिशचं जे वाक्य आहे ते नेहमी उलट येतं, फक्त त्याच्यामधला सब्जेक्ट पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा असतो, बरोबर. सो आता ह्याच्यातला सब्जेक्ट आहे तो. आता सब्जेक्ट म्हणजे काय तर त्याच्यामधली जो ऍक्शन करतो त्याला आपण मराठीमध्ये कर्ता म्हणतो. कर्ता म्हणजे करणारा. मग काय करतो तो तर ऍक्शन करतो. आता ह्याच्यामध्ये जाण्याची ऍक्शन आहे, मग जाण्याची ऍक्शन कोण करते तर तो, आणि म्हणून हा सब्जेक्ट झाला. मग तोला आपण काय म्हणतो ही. ओके, आता एकदा सब्जेक्ट लिहिला की तुम्हाला वाक्य कुठून सुरुवात करायचं आहे, पाठीमागून सुरुवात करायचं आहे. आता जातो आलंय. सो इथं सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, जर समजा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ऍक्शन वर्ड जे काय असेल ते त च्या बाराखडीमध्ये बघायला मिळतं, आणि ते जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर त्यावेळेला इथं फक्त आणि फक्त V1च येतं, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप येतं. पण ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा नियम आहे. तो नियम काय आहे तर तो नियम आहे सिंपल प्रेझेंट मध्ये त्या वर्बला आपलं कधी कधी यस किंवा ईएस लावावं लागतं. आता हे यस किंवा ईएस हा नियम काय आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. तर बघा, हा नियम खूप सिंपल आणि साधा आहे. तो नियम काय आहे तर जर सब्जेक्ट तुमचा ही, शी किंवा इट असेल, म्हणजे ह्या 3 प्रोनाउन पैकी कोणतंही एक प्रोनाउन असेल, आणि त्याच्याच बरोबर जर सिंग्युलर नाउन असेल, बघा सिंग्युलर
नाउन. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, म्हणजे एक असणारा. जर एकवचनी नाउन असेल तर त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला यस किंवा ईएस लावायचा आहे. सो आता इथं काय आलेलं आहे, ही, म्हणजे ही आलंय इथं. याचाच अर्थ त्या V1 ला आपल्याला काय करावं लागेल, यस किंवा ईएस लावावं लागेल. सो काय येईल वाक्य बघा, ही गोज. आता शाळेला तुम्हाला मी सांगितलंय की ला आलं की तिथं टू लावावं लागतं. ही गोज टू स्कूल. ओके, हे वाक्य झालं. आणि आता पुढे राहिले दररोज. दररोज म्हणजे डेली किंवा एव्हरी डे. झालं हे वाक्य तयार बघा, ही गोज टू स्कूल एव्हरी डे, म्हणजे तो दररोज शाळेला जातो. तसंच आता इथं बघूयात आपण, मी नेहमी जिंकते. जिंकते हा ऍक्शन वर्ड आहे. जिंकणारं कोण आहे, मी. सो मीला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, आय. ओके, आता एकदा का सब्जेक्ट लिहिला की पाठीमागून वाक्य सुरुवात करायचं. आता जिंकण्याला आपण काय म्हणतो, विन. मग आता इथं यस किंवा यस लावायचा का नाही लावायचा, आता बघूया आपण. बघा काय सांगितलं, यस यस कधी लावायचं आहे, जर ही शी इट असेल. आता इथं ही शी इट आले का, नाही आलेलं. दुसरी गोष्ट, सिंग्युलर नाउन. इथं नाउन आलंय का, नाही आलेलं. इथं आय आलंय. याचाच अर्थ इथं यस यस लावायची गरज नाही. सो आय विन ऑलवेज. झालं वाक्य तयार तुमचं, मी नेहमी जिंकते. चला पुढे येऊया. आम्ही मराठी बोलतो. आम्हीसाठी शब्द आहे वी. आता एकदा सब्जेक्ट, कारण बोलणारं कोण आहे, आम्ही. सो वी लिहिलं. आता पुढे बघूया बोलणारे कोण आहेत हे झाल्यानंतर आता त्याला यस यस लावायचा किंवा नाही लावायचं. बघा इथं काय आलंय, वी. नियम काय सांगतोय, जर ही शी इट असेल किंवा सिंग्युलर नाउन असेल तर तुम्हाला यस किंवा ईएस लावायचं आहे. इथं ही शी इट आहे का, नाही. त्याचबरोबर सिंग्युलर नाउन आहे का, नाही. नाउनच नाहीये तिथं, प्रोनाउन आहे. सो नाउनचा प्रश्नच येत नाही. सो वी, त्यानंतर मग यस यस लागणार नाही. डिरेक्टली आपण काय वापरणार, स्पीक. वी स्पीक मराठी. वी स्पीक मराठी मीन्स आम्ही इंग्लिश बोलतो. आता पुढचं बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. आता तची बाराखडी आली म्हणजे हा 100% काय असणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता चला बघूया उगवणारा कोण आहे, तर सूर्य. सो आपण लिहिणार इथं सन. आता बघूया आपण याला यस यस लावायचा का नाही लावायचा हे ठरवायचं आहे आपल्याला. बघा ही शी इट प्रोनाउन आहे का, इथं मुळात प्रोनाउनच नाहीये, इथं नाउन आलेलं आहे. सो प्रोनाउनचा काही प्रश्न येत नाही. पुढे काय सांगितलंय, सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम. आता एकवचनी नाम आहे किंवा नाही. आता सूर्य किती भरपूर आहेत, नाही आहेत, फक्त एकच आहे. म्हणजे हे कसं आहे, सिंग्युलर नाउन आहे. याचाच अर्थ या क्रियापदाला आपल्याला यस किंवा ईएस लावावं लागेल. सो वाक्य कसं येईल बघा, सन रायझेस इन द ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट. पूर्वेला म्हणजे ईस्ट, उगवण्याला आपण राईज म्हणतो. आणि इथं सन सिंग्युलर नाउन असल्यामुळे यस यस लागला तिथं, म्हणजे यस लागलेला आहे. सो सन रायझेस इन द ईस्ट. आता हे वाक्य बघूयात आपण. बघा पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. पाण्याला आपण बोलतो वॉटर. गुड, वॉटर. आता उकळण्याला काय म्हणायचंय आपल्याला, तर बॉईल म्हणायचंय, बरोबर. आता त्या बॉईलला यस यस लावायचा किंवा नाही लावायचा, तर बघूया. ही शी इट म्हणजे प्रोनाउन तर नाहीच आहे, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. पण पुढचं काय, सिंग्युलर नाउन. आता पाणी हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, आता हे तुम्ही सांगायचं. पाणी हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर त्याला सिंग्युलर कन्सिडर केलं जातं. कारण पाण्याला कधी आपण वॉटर्स असं म्हटलेलं बघितलंय का, नाही. पाणी हे सिंग्युलर कन्सिडर केलं जातं. सो वॉटरच्या पुढे आपण काय करणार, यस यस लावणार. सो वाक्य कसं येईल, वॉटर बॉइल्स, कारण यस यस लावला ना, वॉटर सिंग्युलर नाउन असल्यामुळे. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही सिंपल प्रेझेंटची वाक्य तयार करू शकता. आता याच्यानंतर बघा, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअरही करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओची तुम्हाला लिंक लवकरात लवकर मिळेल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे, मी पुढं एक टास्क देणार आहे. त्याची उत्तरं तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवायचे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण याची निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी करायची हे सुद्धा बघणार आहोत. चला तर मग तुम्हाला मी देते, कुठेही जाऊ नका, लगेच मी सेंटेन्सेस देणार आहे. ती सेंटेन्सेस सोडवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तरं पाठवायचे. मी चेक करून तुम्हाला रिप्लाय सुद्धा देणार आहे.
तर बघा, ही तुमची वाक्य आहेत, याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि ह्या वाक्यांची उत्तरं म्हणजे ट्रान्सलेशन तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण रूल बघितलेला नाहीये, बरोबर आहे. सो आपण जी वाक्य केली होती त्या वाक्यावरनं खरं तर रूल बघायला पाहिजे होता. तो रूल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तयार करा आणि मग मला पाठवा. जर नाही जमलं तुम्हाला तयार करायला तर नक्की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये जो रूल आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा तो तुम्हाला सांगेन. याचं कारण म्हणजे काय, तर आपण नेहमी रूल आधी पाठ करतो आणि त्याच्यावरून वाक्य तयार करतो. तर इथं आपण नेमकं उलट करतोय. याच्यामध्ये आपण काय करतो, पहिला वाक्य बघतो, समजून घेतो आणि त्याच्यावरून आपण स्वतः रूल तयार करतो. हे म्हणजे आपल्या क्लासचं वैशिष्ट्य आहे की आपण पहिला नियम पाठ नाही करत, आपण एक्झाम्पल्स बघतो आणि त्याच्यावरून नियम तयार करतो. सो मी तुम्हाला विचारते, याचा जो रूल आहे तो काय तयार होईल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. नाही जमलं तर मी पुढच्या लेक्चरमध्ये नक्की तुम्हाला त्याचा रूल तयार करून देईन. थँक्यू.